नमस्कार. संत ज्ञानेश्वर महाराज या ओळींतून स्पष्ट करतात की कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी केवळ बाह्यकृती पुरेशी नसते, तर त्यामागे अधिष्ठान बेस असणे आवश्यक आहे. भाव, भक्ती आणि शक्ती यांचा परस्पर संबंध त्यांनी मोजक्या शब्दांत मांडला आहे. भक्तीमध्ये बाह्य अवडंबर किंवा केवळ विधी महत्त्वाचे नसून भाव, श्रद्धा, अंतःकरणाची ओढ महत्त्वाचा असतो. देवाचे नाव घेताना जर मनात प्रेम आणि ओढ नसेल तर ती केवळ एक यांत्रिक हालचाल ठरते. मुक्ती म्हणजे केवळ मृत्यूनंतर मिळणारे मोक्ष नव्हे, तर दुःखातून आणि मोहमायेतून सुटका. ही सुटका मिळवण्यासाठी ईश्वराची किंवा ध्येयाची भक्ती, समर्पण आवश्यक आहे. भक्तीशिवाय मनाला शांती आणि मुक्ती लाभत नाही. व्यवहारामध्ये किंवा संघर्षात आपल्याकडे पुरेसे बळ, सामर्थ्य, तयारी असल्याशिवाय शक्तीचे प्रदर्शन करू नये किंवा बढाया मारू नयेत. नुसत्या पोकळ शब्दांनी विजय मिळत नाही, त्यासाठी आंतरिक क्षमता लागते. कोणत्याही कामात वरवरचा देखावा करण्यापेक्षा त्या कामातील तत्त्व किंवा भाव समजून घ्यावा. आपण जे करतोय त्यामागे आपली खरी श्रद्धा आहे का, हे तपासण्याची शिकवण हा अभंग देतो. आपल्याकडे क्षमता नसताना उगाच आव आणू नये. बळेविण शक्ती हे व्यवहारी शहाणपण यात सांगितले आहे. शबरीने श्रीरामाला दिलेली उष्टी बोरे. शबरीकडे मोठी पूजा सामग्री नव्हती, पण तिचा भाव शुद्ध होता, म्हणूनच भगवंताने तिची भक्ती स्वीकारली. याउलट मनात कपट ठेवून केलेली मोठी पूजा व्यर्थ ठरते. एखादा खेळाडू प्रत्यक्ष मैदानात सराव बळ न करता केवळ मीच जिंकणार अशा गर्जना करत असेल तर त्याला यश मिळत नाही. प्रत्यक्ष कृती आणि आंतरिक क्षमता, बळ असल्याशिवाय यशाची शक्ती प्रकट होत नाही. थोडक्यात सांगायचे तर भाव हे बी आहे, भक्ती हे झाड आहे आणि मुक्ती हे त्याचे फळ आहे. तसेच बळ असेल तरच शक्ती सार्थ ठरते. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.